नमस्कार. आज आपण श्रीहरी विष्णूंचा कूर्म अवतार याची कथा ऐकणार आहोत. एकदा दुर्वासा ऋषी आणि भगवान इंद्र यांची भेट झाली. दुर्वासा ऋषींनी इंद्रदेवाला फुलांचा हार दिला, परंतु इंद्रदेवाने तो फुलांचा हार आपल्या हत्ती ऐरावताच्या कपाळावर ठेवला. तो हार हत्तीच्या सोंडेतून खाली पडून जमिनीवर पडला आणि त्यावर हत्तीचा पाय पडला. त्यामुळे दुर्वासा ऋषींना अत्यंत राग आला आणि त्यांनी इंद्राला शाप दिला. हे इंद्रा, ज्या संपत्तीसाठी तू एवढा गर्व करतोस की मी दिलेल्या दानाचा तू अनादर करतोस, जा, आजपासून तुझे राज्य नष्ट होईल. ह्या शापामुळे देवराज इंद्र तिन्ही लोकात श्रीहीन झाले. त्यामुळे देव कमकुवत झाले आणि हीच संधी साधून असुरांनी देवांवर हल्ला केला आणि देवांचा पराभव केला. परिणामी सर्व देव मदतीसाठी भगवान विष्णूंकडे धावले. भगवान विष्णू म्हणाले, जो कोणी अमृत सेवन करेल तो सर्वात शक्तिशाली होईल. अमृत मिळवण्यासाठी देवांनी असुरांसह समुद्र मंथन करावे असा सल्ला दिला. समुद्र मंथनासाठी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी सापाला या रवीला गुंडाळलेली दोरी बनवण्यात आले. जेव्हा मंथन सुरू झाले तेव्हा मंदार पर्वत समुद्रात बुडू लागला आणि त्यामुळे त्याला मजबूत पायाची आवश्यकता होती. तेव्हाच भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण केले, जेणेकरून ते तरंगत राहील. मंथनाच्या परिणामी अमृत बाहेर आले, परंतु राक्षसांनी त्यावर ताबा मिळवला. मग विष्णूने एका सुंदर स्त्रीचे म्हणजेच मोहिनीचे रूप धारण केले आणि असुरांचे लक्ष विचलित करण्यात आणि त्यांच्याकडून अमृत घेऊन ते देवांना पाजण्यात यशस्वी झाले. देव अधिक शक्तिशाली झाले आणि पुन्हा एकदा विष्णू आणि त्यांच्या अवताराने विश्वाचे रक्षण करण्यास मदत केली. नारायण नारायण.